जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातल्या हनुमंतखेडा या ठिकाणी कलरकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्याच गावातील आणि भावकीतील लोकांनी रस्त्यात अडवून अमानुषपणे मारहाण केली। मारहाण काल झालेली आहे आणि हे टवाळखोर रस्त्यामध्ये धिंगाणा करत होते आणि हा जखमी व्यक्ती विनोद चव्हाण कामावरून घरी येत असताना त्यांची गाडी अडवून विनाकारण त्याला मारहाण करण्यात आली आहे आणि लाकडी दांड्याने त्याला दगडाने त्याच्या पत्नीला सुद्धा मारहाण करण्यात आली। यामध्ये जखमी विनोद चव्हाण हा जिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा उपचार घेत आहेत आणि त्यांच्या डोक्याला आणि पाठीला जबर मारहाण झाली आहे। या प्रकरणी त्यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे, तर अजूनपर्यंत कुठलीही कारवाई टेंभुर्णी पोलिसांकडून करण्यात आलेली नाहीये। या घटनेची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते विजय लहाने यांना मिळताच त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेत जिल्हा रुग्णालय गाठत जखमींची विचारपूस केली आहे आणि मारहाण करणाऱ्या व्यक्तीवरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अंकुश गाडेकर, दत्तू करधने, राजेश वानखेडे, वैभव वानखेडे, गणेश खरात, प्रकाश लहाने, अशोक खरात, प्रकाश चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। काय झालं, कोणी मारलं तुम्हाला? मी कामावून घरी जात होतो सर। घरी जात असताना रस्त्यामध्ये ते आईच्या सोंगाचे हे करत होते, ते प्रॅक्टिस करत होते रात्री टायमाला। माझ्या गाडीला हरणं मी बाजूला म्हटलं सगळ्याला कोण, मग नंतर गाडी रेस केली। मी रेस केल्याच्या नंतर एक अशोक चव्हाण माझ्या तोंडात मारले गाडीवर असतानाच आणि शिव्या गाळ चालू केले त्याने। त्या दत्तू चव्हाण, बबन चव्हाण याने डायरेक्ट मला मारणं चालू केलं, डायरेक्ट काड्यानेच मारणं चालू केलं मला त्याने। तर मग गाडी पुरी फोडली सर त्याने। मला बी इथलं बी एकदम मारलं, शास्त्राच्या ना कुऱ्हाड टाकले माझ्या डोक्यात। हा, कुऱ्हाड मारली। त्याच्यानंतर खाली बोर्डून पोलीस स्टेशनला गेले की? पोलीस स्टेशनला रात्री गाडी घेऊन गेलो आम्ही, पण त्यांना काही ते म्हणे तुम्ही दवाखान्यात रे परवा म्हणे, नंतर पाहू म्हणे। कोणतं पोलीस स्टेशन आहे? टेंभुर्णी पोलीस स्टेशन। आतापर्यंत पोलीसवाले आले नाही का? नाही, आतापर्यंत 3 दिवस झाले। 3 दिवसामध्ये एखादा पोलीसवाल्यांनी चौकशी केली नाही, कोणत्या पोलीसवाल्यांनी चौकशी होऊन केली नाही। आता काय मागणी? आता आमची मांग एवढीच आहे, यायनं अत्याचार केला डायरेक्ट 15-16 जणांना, 15-16 जणांनी अत्याचार केला डायरेक्ट। त्यात साबळे कंपनीतले 3 बापले आहेत। कोणी कोणी मारलं तुम्हाला, नाव माहिती? भिका साबळे, इला साबळे, तिथून तर लखन साबळे, बबन चव्हाण, दत्तू चव्हाण, शास्त्राव चव्हाणची 2 मुलं, पुन्हा हे आपले भास्कर चव्हाण, किशोर चव्हाण यांनी मारलं मला। काय नाव आहे तुमचं? विनोद अण्णा चव्हाण। आतापर्यंत कोणी पाहायला बी आलं नाही, खरंच किती लागलं काय लागलं पोलीस नाही आले, पोलीसवाले बी नाही आले। जिल्हा रुग्णालयात आज भेट केली, काय काय प्रकार होते? आज आम्ही पोलीस प्रशासकाच्या भोंगळ्या कारभाराचा निषेध करतो। सर्वप्रथम आज आम्ही घाटी रुग्णालयामध्ये आलो होतो, जिल्हा रुग्णालय घाटी। इथं आलो असताना आम्हाला इथं एका पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांनी या ठिकाणी कॉल केला होता। हनुमानखेडा म्हणून, जाफराबाद तालुक्यामधला हनुमानखेडा म्हणून एक गाव आहे आणि ते याच्या हद्दीमध्ये येत आहे टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या। तिथं भारती म्हणून PI आहे। आम्ही त्यांचा सुद्धा या ठिकाणी निषेध करतो, कारण की 3 दिवस उलटून गेले, अद्यापही त्यांनी कोणता या घटना घडली त्या घटनेचा कोणता निकाल लावला नाही। एक पीडित कुटुंब, एक हातावर काम करणारा, रोजमजुरीला जाणारा माणूस, आणि गावामध्ये काही नंगा नाच करत होते लोक गावामध्ये। पाडव्याच्या 1 दिवस अगोदर एन्जॉय करत असताना रस्त्यात ते उभे होते। कामावून घरी जात असताना याला रस्त्यात अडून याला त्या ठिकाणी बेरहम त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे। त्याचा सर्वप्रथम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याचा निषेध करतो आणि इथल्या SP साहेबाला सुद्धा आम्ही आता कॉल केला होता आणि आता भारती साहेबाशी आम्ही संपर्क करत आहे की बाबा ह्या जिल्ह्यामध्ये चाललंय काय नेमकं। वेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे प्रकार घडत आहे आणि या टेंभुर्णी जाफराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक प्रकारचे या ठिकाणी असे प्रकार घडत आहे। कुठं लेडीजला मारहाण होती, कुठं महिला तिथं सुरक्षित नाही, तर त्यानंतर असं झालं या कुटुंबावर आता एवढा मोठा हल्ला चढवला एका माणसावर। त्याच्या बायकोला सुद्धा त्या ठिकाणी मारहाण केली, त्याच्या लहान लहान लेकरं सुद्धा ते रडत होते। अक्षरशः आमचे सुद्धा त्या ठिकाणी डोळे भरून आले, कारण अशी घटना कोणासोबत होऊ नये। आम्ही इथल्या SP साहेबाला या ठिकाणी ठामपणे सांगत आहे की साहेब या ठिकाणावर नेमकं चाललंय काय। आमचा तुमच्यावर SP साहेबांवर चांगला विश्वास आहे, चांगला SP काम करणारा माणूस आहे, पण
असे वेगळ्या ठिकाणावर फक्त हे पोलीस प्रशासकाचे लोक खाली वाळवाले कोण हप्ता घेतात, त्याच्यानंतर लॉटरीवाले कोण हप्ता घेतात, मटकावाले कोण हप्ते घेतात, फक्त असाच कारभार चालू आहे. आणि भांडणं या लोकांचे खून खराब होतात. जेव्हा मर्डर होईल तेव्हा तिकडे जाऊन त्याचा तपास चालतोय का? ही घटना खूप गंभीर आहे. त्या कुटुंबावर हल्ला चढवलेला आहे. त्या कुटुंबाची चौकशी करून त्याच्यावर त्या जो बी कोणी पुढचे आरोपी आहे त्यांना ताबडतोब अटक करावा आणि त्याच्यावर 30 तास दाखल करावा, अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे.